गोखले साहेब, आम्ही लताबाईंची तक्रार नोंदवून घेतलेली आहे. आता मी पुढच्या कारवाईला लागतो. पण आता लताबाईंनी तक्रार नोंदवली आहे तेव्हा त्यांना काही भीती काही नाही, तसं काही होणार नाहीये. तुम्ही अजिबात काळजी करू नका. लताबाई, हवं असेल तर माझे 2 हवालदार साध्या विषयात तुमच्या घराच्या आजूबाजूला ठेवतो. आणि तशी तुम्ही काही काळजी करू नका. तुमच्या धीराला मी लवकरच ताब्यात घेऊ. आता तो तुम्हाला त्रास देणार नाही. बरं, यांना FIR ची कॉपी दिली? हो सर. ठीक आहे. मग गोखले साहेब, आम्ही निघतो. संपर्कात राहूच. आणि लताबाई, तुम्ही चला, आम्ही तुम्हाला सोडतो. लताबाई, हे माझं कार्ड आहे. याच्यात माझा ऑफिसचा नंबर लिहिला आहे. ठेवा तुमच्याकडे. आणि हा फोनही ठेवा तुमच्याजवळ. मॅडम, हे लताबाई, या फोनमध्ये आमच्या घरातल्या सगळ्यांचे नंबर स्टोर आहेत. अगदी रात्री अपरात्री कधीही काही प्रॉब्लेम आहे असं वाटलं तर प्लीज लगेच फोन करा. मॅडम, तुम्ही केले ते खूप आहे आमच्यासाठी. आता अजून हे कशाला? ओवीसाठी. म्हणजे तिची काळजी वाटत राहील ना आम्हाला. आणि जर आम्हाला कुणाला तिची आठवण आली तर आम्हाला बोलता येईल ना तिच्याशी. तुम्हाला फोन करू आम्ही. या ना. खूप उपकार झाले साहेब तुमचे. अहो, माझ्या कातडीचे जोडे करून तुमच्या पायात घातले तरी कमीच. अहो लताबाई, काहीतरी काय. अहो, आमच्या मनाला जे बरोबर वाटलं ते आम्ही केलं. आणि हे काही फक्त तुमच्यासाठी नाही केलं. आम्ही इतकंही केलं नसतं ना तर आम्ही स्वतःच्याच नजरेत पडलो असतो. ओवीला बोलवतो. आई, मग काय मग ओवी मॅडम, आम्हाला विसरून नाही जाणार ना? नक्की.